स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज जो काही व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ पोलीस भरतीच्या संदर्भात आहे आणि तो ग्राउंडच्या संदर्भात आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या पेपरमध्ये असं काही छोटी मोठी एखादी बातमी येत आहे ते ग्राउंड संदर्भात की आपलं ग्राउंड कधी होणार आहे। मग त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ग्राउंडमध्ये बातमीच्या संदर्भात आलेलं आहे की 15 जून पासून ग्राउंड होणार आहे। कुठेतरी ग्राउंडची साफसफाई सुरू आहे, लवकरच ग्राउंड होईल। अशा छोट्या मोठ्या इकडल्या तिकडल्या जे काही नॉर्मली लोकल पेपर आहेत या पेपरला या बातम्या येत आहेत आणि ही बातमी घेऊन कोणीतरी यूट्यूब चॅनलला एखादा व्हिडिओ बनवतो आहे आणि यूट्यूबला व्हिडिओ बनवून आपण विद्यार्थी त्यानुसार संभ्रमात आहात की नक्कीच होणार आहे की नाही आहे, कुणाचं ग्राउंड येत नसेल, त्यांना घाई होत आहे। या सर्व गोष्टींचा विचार आपण डोक्यावर घेत आहात विद्यार्थी मित्रांनो। याकरता हा व्हिडिओ बनवतो आहे। हा व्हिडिओ संपूर्ण पहा, नेमकं खरं काय आणि खोटं काय या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवतो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा बघत असाल, या माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारी जे काही खरी माहिती आहे आणि अपडेट्स आहे हे अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, जी बातमी आहे मागच्याही मी यूट्यूबला एक म्हणजे व्हिडिओला बातमी बनवली होती, म्हणजे बातमी संदर्भात व्हिडिओ बनवला होता। त्यामध्ये पण असं होतं की सोलापूरची जी बातमी होती की मे महिन्यात होणार आहे सुरू। आता अशी बातमी आलेली आहे की ग्राउंड साफसफाई सुरू आहे आणि 15 जूनला सुरू होणार आहे ग्राउंड म्हणून। परंतु हेच शाप चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आपल्याला हे सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांचा वयवाढीचा प्रश्न आहे, डेट वाढीचा प्रश्न आहे की वय वाढून आणि डेट पुन्हा फॉर्म भरता यावं, म्हणजे जे आपले मराठा बांधव आहेत, SC-BC बांधव आहेत, काही विद्यार्थ्यांना अजूनही सर्टिफिकेट मिळाले नाही, त्या कारणाने त्यांना फॉर्म भरता येत नाही। काही विद्यार्थ्यांचं एज पार झालेलं आहे, त्यांना सुद्धा फॉर्म भरता येत नाही। असे विद्यार्थी म्हणजे निराश झालेले आहेत आणि मागे अशा निराशामुळे एका विद्यार्थ्याने सुसाईड पण केली होती। पण या सर्व गोष्टी सुसाईड करणं वगैरे चुकीच्या आहेत। या गोष्टी होऊ नये म्हणून शासनाला अजून लोकांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी आपण सर्वांनी मिळून जनहित याचिका टाकलेली आहे। कोर्टाद्वारे शासनाला विचारलेलं आहे की नेमकं वयवाढ संदर्भात आपलं काय मत आहे। तर शासनाने अजूनपर्यंत होय किंवा नाही यावर काही अजूनपर्यंत वक्तव्य केलेलं नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहिता आणि निवडणूक या सर्व गोष्टीचा विचार करता, कारण महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल। आणि माझ्या मतानुसार मला जे वाटते त्यानुसार सांगताय की नक्कीच वयवाढ मिळावी आणि मिळेलच असं माझं मत आहे, असं मला वाटते। तर आपल्याला सुद्धा या कोर्टाच्या अधीन राहून म्हणजे कोर्टाला शासन नक्कीच उत्तर देईल होय किंवा नाही। आणि हे जेव्हापर्यंत ऑफिशियल साईडवरती किंवा शासन जेव्हापर्यंत म्हणत नाही जेव्हापर्यंत ऑफिशियल साईडवर काही कोणतीही सूचना किंवा निर्देश येत नाही तेव्हापर्यंत विद्यार्थी मित्रांनो खरं मानू नका। आपण सर्व सुजाण आहेत, सर्व स्मार्ट आहात, आपण आपल्या त्या साईडवर चेक करू शकता, आपण बघू शकता की नेमकं काय आहे। कोणत्याही पेपरच्या बातम्याला खरं मानू नका, कारण कोणताही पेपर ऑथेंटिकच असेल असं नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला सातत्यपूर्ण अभ्यास सुरू ठेवा, ग्राउंड सुरू ठेवा, ग्राउंडला थोडं जास्त महत्त्व द्या। आणि सध्या पेपर म्हणजे ग्राउंड आधी असल्यामुळे आधी ग्राउंडला महत्त्व द्या, त्यानंतर पेपरसाठी जो काही अभ्यास 8-9 घंटे जो काही मिळायचा त्यानुसार अभ्यास करा आणि टेस्ट सिरीज सोडवत राहा। नक्कीच आपण या पोलीस भरतीमध्ये यावर्षी आपला 2024 मध्ये आपला रिझल्ट येईल। आणि या ज्या फेक न्यूज आहेत किंवा वायफळ बातम्या आहेत या व्हिडिओकडे आणि बाकी सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण स्वतः साईडला चेक करू शकता, जेणेकरून तुमचं कोणताही नुकसान होणार नाही। आपले जे हे SC-BC बांधव आहेत, मराठा बांधव आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा वय वाढावं आणि इतरांसाठी सुद्धा वय वाढावं आणि यांच्याकरिता जे काही सर्टिफिकेट आहे हे सुद्धा त्यांना मिळावं, याकरिता आपण सर्वांना सदिच्छा व्यक्त करू त्यांच्याकरिता। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या संदर्भात जी काही खरी माहिती आहे ही खरी माहिती आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल, अपडेट होत जाईल। याकरता माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो। धन्यवाद।